Hello everyone. In this lecture we were going to learn the reproduction in bacteria. तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रिप्रोडक्शन बॅक्टेरियाचं. बॅक्टेरियामध्ये कसं रिप्रोडक्शन होतं, कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत. जनरली वी नो दॅट द बॅक्टेरिया गेट मल्टिप्लाइड बाय द बायनरी फिजन. ओके, स्क्रीन घेऊ. त्याच्यामध्ये आता वन बाय वन बघू आपण बॅक्टेरियामध्ये कसं प्रकारचं रिप्रोडक्शन होतं. रिप्रोडक्शन in bacteria. ओके, तर दोन मेथड आहेत बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन करण्यासाठी. तर वन इज असेक्सुअल रिप्रोडक्शन and second is sexual reproduction. ओके, तर असेक्सुअल रिप्रोडक्शनलाच आपण दुसरं काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये बायनरी फिजन किंवा फिजन म्हणतो आपण, जस्ट त्याला लॉंगिट्युडिनल किंवा बायनरी फिजन होत असतं. नंतर बडिंग होत असतं. ठीक आहे, काही जे फिलामेंटस बॅक्टेरिया आहेत लाईक ॲक्टिनोमायसिट्स, त्यांच्यामध्ये ॲक्टिनोमायसिटमध्ये होत असतं फ्रॅगमेंटेशन. ओके, तर आपण याच्यात फक्त बायनरी फिजन हे डिटेलमध्ये बघणार आहोत. बडिंग आपल्याला जनरली माहितीच आहे, बडिंग कसं होतं. नंतर फ्रॅगमेंटेशन पण आपण बघितलेलं आहे. तुम्हाला जेव्हा फंगसचं रिप्रोडक्शन शिकवलं होतं त्यावेळेस ते डिटेल सांगितलेलं होतं. ठीक आहे. नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ॲक्च्युअल बॅक्टेरियामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन जसं हायली इव्हॉल्व आहे ॲनिमल्समध्ये, तसं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. फक्त एक प्रकारचं DNA एक्सचेंज होतं किंवा जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. तर बिफोर 1930, ओके, 1930च्या आधी माहीत नव्हतं की बॅक्टेरियामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत आहे असं. बट आफ्टर द ग्रिफिथ एक्सपेरिमेंट दे डिस्कवर्ड द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इन अ बॅक्टेरिया. ओके, DNA ट्रान्सफॉर्मेशनचं प्रिन्सिपल डिस्कवर केल्यानंतर आपण म्हणू शकतो की बॅक्टेरियामध्ये समवट सेक्शुअल रिप्रोडक्शन हे प्रेझेंट आहे. ॲक्च्युअल सेक्शुअल ऑर्गन्स फॉर्म होत नाही, गॅमेट फॉर्म होत नाही, फक्त DNA एक्सचेंज होतं किंवा जेनेटिक रिकॉम्बिनेशन किंवा जीन डिप्लिकेशन होतं. त्या बेसिसवर आपण फक्त म्हणू शकतो की बॅक्टेरियामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होते आहे. त्यालाच सेक्शुअल रिप्रोडक्शनलाच बॅक्टेरियाचं सिनोनिमसली बरेच नाव आहेत. त्याच्यामध्ये बॅक्टेरियल जेनेटिक्स पण म्हणतात त्याला. ओके, कारण की जीन्स इन्व्हॉल्व होतात त्याच्यामुळे आपण म्हणतो की DNA इन्व्हॉल्व होतं, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो बॅक्टेरियल जेनेटिक्स. और हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर पण म्हणतात त्याला. ओके, कारण की जीन ट्रान्सफर होतो किंवा DNA स्ट्रँड ट्रान्सफर होतो, त्याच्यामुळं हॉरिझॉन्टली ट्रान्सफर होतो, आपण त्याला त्यामुळे हॉरिझॉन्टली जीन ट्रान्सफर पण म्हणू शकतो. ओके, किंवा जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन बॅक्टेरिया, जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन बॅक्टेरिया. ओके, अशा पद्धतीचे सिनॉनिमस नेम आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनचे. आता आपण आधी असेक्शुअल रिप्रोडक्शन बघू, मग नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन बघू. ठीक आहे. त्याच्यामध्ये इरेज होत नाही लवकर. आय थिंक दुसरी स्लाइड घ्यावं लागेल. स्क्रीन एकदा अनब्लॅक करावं लागेल, परत ब्लॅक करावं लागेल. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फिजन. बॅक्टेरियामध्ये जनरली सगळ्याच बॅक्टेरियामध्ये फिजन हे होत असतं. ओके, आणि जनरली बॅक्टेरिया हे मॅक्झिमम नंबर ऑफ मल्टिप्लिकेशन होत असतं तेव्हा, किंवा ज्याचं डबलिंग होत असतं बॅक्टेरियाचं, त्यावेळेस ते फिजननेच होत असतं. ओके, फिजन इज नथिंग बट द मेकिंग ऑफ आयडेंटिकल कॉपीज ऑफ द बॅक्टेरिया. आता तुम्हाला मी आता फिगर ड्रॉ करतोय, त्या फिगरकडे लक्ष ठेवायचं आहे. दिस इज अ
बॅक्टेरिया. ओके, हा एक बॅक्टेरियम आहे. तर जनरली स्टार्टिंगला काय होतं बॅक्टेरियामध्ये, फॉर्मेशन वी नो दॅट बॅक्टेरिया हॅज अ सेल वॉल. ओके, अँड सेल वॉल अँड beneath that cell membrane is present, pure cytoplasmic membrane is present. Okay, before that bacteria prepare for their reproduction. Okay, means nutritionally rich as the bacteria at that time la it prepare for the genetic recombination, means gene duplication किंवा आपण त्याला DNA रेप्लिकेशन म्हणतो. ते रेप्लिकेशन साठी बॅक्टेरिया हा प्रिपेअर करत असतो स्वतःला. ठीक आहे, नंतर मग हे गोष्ट लॅग फेज मध्ये असते. जेव्हा लॉग फेज मध्ये जातो तेव्हा बॅक्टेरिया स्वतःला मल्टिप्लाय करत असतो त्यावेळेस. ठीक आहे, मग जेव्हा बॅक्टेरिया नंतर मॅच्युअर झाला, मॅच्युअर झाल्यानंतर एक सेल, वी नो दॅट द बॅक्टेरिया हॅव अ सेल मेम्ब्रेन. आता मी ड्रॉ करतोय मध्ये, ते काय सेल मेम्ब्रेन आहे असं कन्सिडर करा. त्याच्यामध्ये ज्या वेळेस बॅक्टेरिया स्टार्ट करतो बायनरी फ्युजनला, त्यावेळेस ॲट द मिडल ऑफ द सेल देर इज इनव्हॅजिनेशन, वन मिनिट, देर इज फॉर्मेशन ऑफ इनव्हॅजिनेशन ऑफ सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. ठीक आहे, फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय की अशा पद्धतीचं एक इनव्हॅजिनेशन, मीन्स एक प्रकारचं ट्रान्सव्हर्स सेप्टेशन इनिशिएशन व्हायला सुरुवात होतं, त्यालाच इनव्हॅजिनेशन असं म्हणतात ऑफ सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. ओके, सायमल्टेनियसली जेव्हा इन्व्हॅजिनेशन स्टार्ट होतं त्याच वेळेस वी नो दॅट बॅक्टेरिया हॅव अ क्रोमोझोम. ओके, बॅक्टेरिया क्रोमोझोम मीन्स DNA असतो. दिस इज अ डबल स्टँडर्ड DNA ऑफ बॅक्टेरिया. ओके, and bacteria also have a extra cellular DNA material, we call it plasmid. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मिड म्हणत असतो. तर इथं प्लाझ्मिडचा काही रोल नाही आहे, फक्त तुमचा DNA मटेरियलचा रोल आहे. त्यावेळेस काय होत असतं, तेव्हा DNA मटेरियल जे आहे, जेव्हा इन्व्हॅजिनेशन ऑफ सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन होत असतं, ट्रान्सव्हर्सेशन जस्ट स्टार्ट होत असतं, त्यावेळेस डबल स्टँडर्ड DNA जे आहे त्यांचं काय होत असतं, रेप्लिकेशन होत असतं. रेप्लिकेशन ऑफ DNA. वी नो दॅट रेप्लिकेशन कसं होतं DNAचं, तर एक प्रकारचं सेमी कॉन्झर्वेटिव्ह DNA रेप्लिकेशन होत असतं. ठीक आहे, आता हा डबल स्टँडर्ड DNA आहे, तर एक स्टार्टिंगला एक स्टँड बनतो, मीन्स DNA कॉपीज कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सने. ठीक आहे, आता हा एक कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आहे समजून घ्या. त्याच्यामध्ये ॲडेनाइन, थायमाइन, ग्वायनाइन, सायटोसिन आहेत. ओके, तर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड बनवून घेतो त्याचा, मीन्स ॲडेनाइन थायमाइनशी बेस पेअर कराल, थायमाइन ॲडेनाइनशी, नंतर ग्वायनाइन सायटोसिन, असं एक कॉम्प्लिमेंटरी सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन होतं. सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन, ओके, ऑफ DNA स्ट्रँड. तर ह्या DNA स्ट्रँडचं सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन होतं आणि त्याचीच एक कॉपी तयार होते. आणि ती कॉपी कुठं जाते, जेव्हा ट्रान्सव्हर फ्युजन होतं बॅक्टेरियामध्ये, मीन्स जे सेप्टेशन डेव्हलप होतं त्यावेळेस ते DNA मटेरियल हे दुसऱ्या यंग बॅक्टेरियाकडं, मीन्स जेव्हा यंग बॅक्टेरिया तयार होत असतो त्यावेळेस इकडं सायटोप्लाझ्मिक कंटेंट किंवा अदर ऑर्गॅनिल्स असतील ते पण डिवाइड होऊन याच्यात जात असतात. ठीक आहे, मग हे सेप्टेशन अशा पद्धतीने होत असतं बॅक्टेरियामध्ये. फिगर काढतोय तुम्हाला, फिगरमध्ये बघा तुम्ही. तर अशा पद्धतीचं एक सेप्टेशन डेव्हलप होतं, किंवा आपण त्याला ट्रान्सव्हर्स सेप्टा म्हणू शकतो, किंवा सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन जे आहे ते ब्रेक होतं त्याच्यामध्ये, आणि सेल वॉल पण एक प्रकारची नंतर डेव्हलप होऊन जाते याच्यामध्ये. ठीक आहे, सेल वॉल पण डेव्हलप होते बॅक्टेरियामध्ये आणि ते बॅक्टेरिया डिवाइड होतात. हा एक इंडिव्हिज्युअल बॅक्टेरिया आहे आणि हा एक इंडिव्हिज्युअल बॅक्टेरिया आहे. याचं पण स्वतःचं DNA मटेरियल आहे, याचं पण DNA रेप्लिकेशन झाल्यानंतर स्वतःचं DNA मटेरियल आहे, याचं स्वतःचं प्लाझ्मिड आहे, याचं स्वतःचं प्लाझ्मिड आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे दोनही बॅक्टेरिया ॲक्ट होतात इंडिव्हिज्युअल बॅक्टेरिया असतात ते.
ठीक आहे. मीन्स दे आर द आयडेंटिकल कॉपीज ऑफ द इच वन अनदर. आयडेंटिकल कॉपीज आहेत बॅक्टेरियाच्या. ठीक आहे. अशा पद्धतीने हे फ्युजन होत असतं. एक तर हे फ्युजन ट्रान्सव्हरली होत असतं किंवा लॉंगिट्युडनली होत असतं. अशा पद्धतीचं फ्युजन हे बॅक्टेरियामध्ये होत असतं. त्यावेळेस फ्युजन होत असताना बॅक्टेरिया एकतर जर समजा बॅक्टेरियाचं इंडिव्हिज्युअल फ्युजन झालं आणि ते असे सेपरेट झाले तर ते आपण त्याला काय म्हणत असतो, डिफरंट शेपचे जे असतील तर स्पेरिकल शेपचे असतील त्याला आपण काय म्हणतो, बॅसिलस शेपचे असतील तर आपण त्याला आपलं सिलेंड्रिकल शेप जे असतील तर आपण त्याला काय म्हणतो, बॅसिलस म्हणत असतो. ठीक आहे. जर कोकाय जर वन प्लेनला जर असं अटॅच असतील तर आपण काय म्हणतो, जर फ्युजन झाल्यानंतर ते डिटॅच झाले नाही, फक्त एकमेकांना आदर राहिले तर आपण याला डिप्लोकोकाय असं म्हणतो. ठीक आहे. डिप्लोकोकाय नंतर हे चेन मध्ये असले, वन अनदर कनेक्टेड असले तर त्याला आपण स्ट्रेप्टोकोकाय असं म्हणतो. दिस टर्म इज ऑल्सो रिगार्डेड इन केस ऑफ द बॅसिलस, स्ट्रेप्टोबॅसिलस किंवा डिप्लोबॅसिलस असं म्हणतात. किंवा 4 बॅक्टेरियल सेल असले तेव्हा टेट्राड म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे. नंतर जर 8 सेल असले, 8 सेल असले तर 8 सेल मीन्स याच्या पाठीमागे 4 सेल आहेत अजून, तर मीन्स क्युबिकल जेव्हा फॉर्म होतो याचा 8 सेलचा क्युबिकल फॉर्म होतो त्यावेळेस आपण त्याला सार्सिना असं म्हणत असतो. अशा डिफरंट टर्मिनॉलॉजीज आहेत त्या बॅक्टेरियामध्ये अकॉर्डिंग टू देअर फ्युजन कॅरेक्टरायझेशन. फ्युजन कॅरेक्टरायझेशन मध्ये बॅक्टेरियाचं मॉर्फॉलॉजिकल बिहेवियर आहे. ठीक आहे. तर आता असेक्सुअल रिप्रोडक्शन आपण डिटेलमध्ये घेतलं आहे. तर जनरली याला एका बॅक्टेरियापासून न्यू आयडेंटिकल कॉपी ऑफ बॅक्टेरिया ही तयार होते. ठीक आहे. तर आय थिंक 30 मिनिट्समध्ये जनरली बरेच बॅक्टेरिया एक कॉपी हे बनवून घेतात. मीन्स एक डबलिंग परेड जो आहे बॅक्टेरियाचा, हा क्वेश्चन विचारतात बघा की डबलिंग परेड काय असतो बॅक्टेरियाचा. मीन्स वन बॅक्टेरिया टू अनदर बॅक्टेरिया आयडेंटिकल कॉपीज डेव्हलप करण्यासाठी जितका वेळ लागतो त्याला डबलिंग परेड म्हणतात बॅक्टेरियाचा. ठीक आहे. तो जनरली ॲव्हरेज 30 मिनिट्स टू 2 आवर असू शकतो. जनरली 30 मिनिट्स असतो. आणि 6 आवरपर्यंत बॅक्टेरिया मिलियन्स ऑफ द कॉपीज बनवून घेतो एका कॉलनीपासून. ठीक आहे. मीन्स एका कॉलनीपासून जर एका कॉलनीमध्ये 1000 2000 बॅक्टेरिया असले, ठीक आहे, मीन्स कॉलनी जे खूप लहान असले तर तेव्हा असतात ते कमी. तर जनरली एक बॅक्टेरिया किंवा 2 बॅक्टेरिया जरी प्रेझेंट असले तरी ते 6 ते 10 तासांमध्ये मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया डेव्हलप करू शकतात. ओके. बिकॉज एक लॉगॅरिथमिकली बॅक्टेरिया हे इन्क्रीज होत जातं. समजा एक बॅक्टेरिया डेव्हलप झाला त्याच्यापासून 2, एक पुढच्या याच्यापासून लगेच ते कंपाऊंड इंटरेस्ट टाईप डेव्हलपमेंट होत जाते बॅक्टेरियाची. अशा पद्धतीचे मीन्स लॉगॅरिथमिकली इन्क्रीज होत जातं. हे सगळं इन्क्रीज कुठं होतं, लॉग फेजमध्ये होतं बॅक्टेरियाच्या. ठीक आहे. बॅक्टेरियाची ग्रोथ फेज असते त्याच्यामध्ये लॅग फेज, लॉग फेज, त्यालाच एक्सपोनेन्शियल फेज म्हणतात. नंतर मग डेथ फेज आणि डिक्लाइन फेज हे असते. ठीक आहे. तर आपण पूर्ण डिटेल बघितलं आहे असेक्सुअल रिप्रोडक्शनचं आणि बॅक्टेरियाचे बरेचसे क्वेश्चन्स तुमच्या याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. तर आता आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन घेऊ. ठीक आहे. वन मिनिट. सेक्सुअल रिप्रोडक्शन इन बॅक्टेरिया. तर सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काही गॅमेट वगैरे फॉर्मेशन होत नाही किंवा जे हॅप्लॉइड सेल्स असतात आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अदर म्हणजे ॲनिमल्समध्ये किंवा प्लांट्समध्ये जसं किंवा फंगसमध्ये असतील तसे हॅप्लॉइड सेल नसतात किंवा कोणत्याही प्रकारचं तसं मेकॅनिझम नसतं बॅक्टेरियामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी. ओन्ली जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत असतं किंवा DNA
सॉरी DNA जो असतो त्याचं एक्सचेंज होत असतं. त्याच्यामध्ये फर्स्ट बघणार आहोत आपण या डिफरंट मेथड्स आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या, किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शनलाच आपण काय म्हटलं होतं, हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर. या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या तुम्हाला. हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर किंवा बॅक्टेरियल जिनेटिक्स अशा पद्धतीचे नाव आहेत त्यांना. ठीक आहे. तर फर्स्ट कंजुगेशन घेणार आहोत. सॉरी, फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन घेऊ, कारण की ट्रान्सफॉर्मेशनचा शोध आधी लागला होता. ट्रान्सफॉर्मेशन. तर इन 1928 मध्ये फ्रेड ग्रिफिथ नावाचा सायंटिस्ट होता. ठीक आहे. ही डिस्कवर्ड ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल और ट्रान्सफॉर्मेशन फर्स्ट टाइम इन बॅक्टेरिया. ओके. त्या बॅक्टेरियाचं नाव होतं बॅक्टेरिया निमोकोकस निमोनिया. निमोकोकस निमोनी नावाचा एक बॅक्टेरियम होता, तो डिसीज कॉज करत होता निमोनिया. ठीक आहे. निमोनिया आपल्याला माहिती आहे, या बॅक्टेरियामध्ये निमोनिया हा डिसीज होतो. तर त्याने एक प्रकारचा रॅटवरती एक्सपेरिमेंट केला होता हा. त्याच्यामध्ये निमोकोकस बॅक्टेरिया जो आहे, आता आपण ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल शिकतोय आपण, ठीक आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनचा. पण त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट कसा झाला त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला तो एक्सपेरिमेंट समजून सांगतो, त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की बॅक्टेरियाने कसं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. ठीक आहे. जनरली ट्रान्सफॉर्मेशनचा मिनिंग हाच होतो की जेव्हा एक बॅक्टेरिया दुसऱ्या बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस जो DNA मटेरियल आहे तो दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये एंटर करतो, किंवा त्या कॉन्टॅक्टमुळे किंवा बॅक्टेरियाच्या डेड सेल्समुळे फक्त DNA मटेरियल हा कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं दुसऱ्या बॅक्टेरियाचं. त्यालाच आपण ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणतो. बट जर एक्सपेरिमेंट थ्रू जर समजवलं तुम्हाला तर याच्यामध्ये इझिली कळेल. तर निमोकोकस नावाचा बॅक्टेरिया होता, त्याच्यामुळे निमोनिया व्हायचा. ठीक आहे. तर तो बॅक्टेरिया आयसोलेट केला ग्रिफिथने. तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये 2 प्रकारच्या स्ट्रेन्स आढळून आला त्याला. ठीक आहे. निमोकोकसच्या 2 प्रकारच्या स्ट्रेन आढळून आले. त्याच्यामध्ये एक स्ट्रेन जी आहे ती बॅक्टेरियाची ती आहे व्हायरुलंट. ठीक आहे. व्हायरुलंटचा मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे की डिसीज कॉझिंग ॲबिलिटी आहे, किंवा किती प्रमाणात डिसीज कॉज करतोय त्याला व्हायरुलंट म्हणतात, किंवा डिसीज कॉज करतोय तरी आपण त्याला व्हायरुलंट म्हणू शकतो. ठीक आहे. व्हायरुलंट स्ट्रेन मीन्स दे कॉज अ डिसीज. आणि वन बॅक्टेरियन स्पेसिस जे होते, अनदर स्ट्रेन जी होती निमोकोकसची ती आहे अव्हायरुलंट. ठीक आहे. मीन्स दे डोंट कॉज अ डिसीज. नंतर जी व्हायरुलंट स्ट्रेन होती ती एक प्रकारचं हे फॉर्म करत होते, कॅप्सूल फॉर्म करत होते. म्हणजे त्या बॅक्टेरियावरती कॅप्सूल प्रेझेंट होतं. एक लक्षात घ्या, आता तुम्हाला 2 स्ट्रेनमध्ये आपण बॅक्टेरिया डिवाइड करतोय निमोकोकसचा. त्याच्यामध्ये एक व्हायरुलंट आहे बॅक्टेरिया जो डिसीज कॉज करतो. नंतर त्याच्यामध्ये कॅप्सूल आहे, मीन्स कॅप्सुलेशन आहे बॅक्टेरियाला. आणि तो एक जर आपण त्याला आयसोलेट केलं तर तो स्मूथ कॉलोनीज फॉर्म करतो Na अगर मीडियमवर. ठीक आहे. न्यूट्रिएंट अगर मीडियमवरती स्मूथ कॉलोनीज फॉर्म करतो. बट जो अव्हायरुलंट स्ट्रेन आहे तो डिसीज कॉज करत नाही. ठीक आहे. फक्त व्हायरुलंट स्ट्रेनच डिसीज कॉज करतो. तर नंतर याच्यामध्ये हा बॅक्टेरिया अनकॅप्सुलेटेड आहे, म्हणजे कॅप्सूल ॲब्सेंट आहे, अनकॅप्सुलेटेड. ओके. नंतर आहे त्याच्यामध्ये रब कॉलोनीज फॉर्म होतात. बिकॉज कॅप्सूल नसतं त्याच्यामुळे त्या रब कॉलोनीज फॉर्म होतात Na मीडियमवरती. Na मीडियम मीन्स काय ते न्यूट्रिएंट अगर. न्यूट्रिएंट अगर मीडियम हे बॅक्टेरियाचं जनरलाइज मीडियम आहे, हे पण लक्षात ठेवा. नंतर हे तिघेही तुम्हाला माहिती आहेत. त्याच्यामध्ये आता डिसीज कशामुळे होतं, फक्त स्ट्रेन ए नाव देऊ आपण याला. ठीक आहे. याला स्ट्रेन बी. स्ट्रेन ए जे कॅरेक्टर आहेत त्याच्यामुळे तो डिसीज होतो. आता बॅक्टेरिया आपण बघितला तर हा स्ट्रेन ए वाला बॅक्टेरिया आहे इथं खाली. याच्यामध्ये याचं जेनेटिक मटेरियल आहे किंवा DNA आहे. ठीक आहे. नंतर कॅप्सूल आहे. नंतर
व्हायरुलंट स्ट्रेन आहे ज्याच्यामुळे की डिसीज होत नाही त्या बॅक्टेरियामुळे. त्याचं पण एक जेनेटिक मटेरियल आहे आणि त्याचा पण एक प्लाझमिड आहे. ठीक आहे. तर बॅक्टेरिया हा व्हायरुलंट आहे, ए बॅक्टेरिया, आणि बी बॅक्टेरिया आहे हा अव्हायरुलंट आहे. याच्यामुळे डिसीज होत नाही आणि याच्यामुळे डिसीज होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, तर त्याने ग्रिफिथने कसं एक्सपेरिमेंट केला, त्याच्यामध्ये त्याने एक एक्सपेरिमेंट करून बघितला की मीन्स या सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट आहेत. फक्त मी ट्रान्सफॉर्मेशनच्या रिलेटेड जो एक्सपेरिमेंट या एक्सपेरिमेंट मधला भाग जो आहे तो ॲब्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मीन्स त्याच्यामध्ये खूप एक्सपेरिमेंट आहेत, ते कॉम्प्लेक्स एक्सपेरिमेंट आहे, पण तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन समजण्यासाठी फक्त एक ट्रान्सफॉर्मेशनचं प्रिन्सिपल ॲब्स्ट्रॅक्ट करून त्या एक्सपेरिमेंटमधनं तुम्हाला मी समजवतो आहे ही गोष्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये दोनही बॅक्टेरिया तुम्ही लक्षात घ्या, त्याच्यामध्ये दोनही बॅक्टेरियामध्ये DNA मटेरियल प्रेझेंट आहे. एक अव्हायरुलंट आहे आणि एक व्हायरुलंट आहे. तर व्हायरुलंट तुम्हाला माहिती आहे आता. तर त्याच्यामध्ये जो व्हायरुलंट बॅक्टेरिया आहे तर त्याला हाफ किल केलं. ओके, ग्रिफिथने काय केलं, त्याला हाफ किल केलं या बॅक्टेरियाला, आणि हा जो बॅक्टेरिया आहे तो तशाच तशा ठेवला. ठीक आहे, आणि एकत्र कॉलनीज ग्रो केल्या या बॅक्टेरियाच्या. म्हणजे हा बॅक्टेरिया जो आहे व्हायरुलंट बॅक्टेरिया आहे तो हाफ किल केला. मीन्स त्याला बघायचं होतं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल काय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये त्याने असं कन्सिडर केलं की हाफ किल केलेला बॅक्टेरिया आहे. मीन्स बॅक्टेरियाला जर हाफ किल केलं आपण, तर फक्त ते काय होतं, त्याचं सेल वॉल किंवा कॅप्सूल जे आहे ते डिनेचर होतं फक्त. ठीक आहे, DNA मटेरियल तसंच्या तसं राहतं. आपण जसं वॅक्सिन डेव्हलप करत असतो, त्यामध्ये वॅक्सिनमध्ये काय असतं, प्रोटीन कोड जे असतं ते डिसइंटिग्रेट केलेलं असतं व्हायरसचं, हाफ किल व्हायरस असतो, त्याच्यापासूनच आपण वॅक्सिनेशन करत असतो. तशा पद्धतीने इथं फक्त हाफ किल केलेला निमोकोकस हा व्हायरुलंट बॅक्टेरियम हा हाफ किल केलेला आहे इथं. मीन्स त्याच्या DNA मटेरियल जसे तसं आहे. तर आता एक पेट्री प्लेट घेतली, तर त्या पेट्री प्लेटमध्ये दोनही बॅक्टेरियाच्या हाफ किल केलेला व्हायरुलंट बॅक्टेरिया आणि अव्हायरुलंट बॅक्टेरिया जसंच तसा ग्रो केला. ठीक आहे, मीन्स व्हायरुलंट बॅक्टेरियाचं काय असेल, DNA मटेरियल असेल, आणि अव्हायरुलंट बॅक्टेरिया हा तशाच तशा असतो. ठीक आहे, तशाच तसं असल्यामुळे पण मग काय होतं, ज्यावेळेस ते एकत्र ग्रो होतात, ठीक आहे, याच्यामध्ये कॉलनीज एकत्र ग्रो करतात, त्यावेळेस जो DNA मटेरियल जो असतो तो DNA मटेरियल कशामध्ये इन्सर्ट होतो, अव्हायरुलंट बॅक्टेरियामध्ये. ठीक आहे, दिस इज अ DNA मटेरियल ऑफ व्हायरुलंट स्ट्रेनचा व्हायरुलंट DNA असं म्हणू शकतो आपण. व्हायरुलंट स्ट्रेनचा DNA मटेरियल आहे, प्लस हा बॅक्टेरियम जो अव्हायरुलंट आहे. ठीक आहे, अव्हायरुलंट बॅक्टेरिया. तर हा DNA याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतो. मीन्स ॲब्सॉर्ब नाही होत, ॲडसॉर्ब होतो. ओके, ॲडसॉर्ब झाल्यानंतर तो एंटर करतो थ्रू द पोरिन्स. मीन्स जे हे असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल वॉल जे असतं ते सेमी परमिएबल असतं, तर त्याच्यामुळं हे DNA मटेरियल हे एंटर करतं अव्हायरुलंट स्ट्रेनमध्ये. ठीक आहे, मग अव्हायरुलंट स्ट्रेन जेव्हा बॅक्टेरिया रेप्लिकेट करल, त्यावेळेस बॅक्टेरियाला तर माहिती नाही की हा फॉरेन DNA आलेला आहे. ठीक आहे, तर तो त्या DNA बरोबर या जे व्हायरुलंट स्ट्रेनचा DNA होता तो DNA पण रेप्लिकेशन करून घेतो. मीन्स ॲक्च्युली हा व्हायरुलंट स्ट्रेनचा DNA जो अव्हायरुलंट स्ट्रेनमध्ये जातो, त्यावेळेस त्याचा होमोलॉगस सिक्वेन्स जे असतो तिथं जॉईन होऊन जातो. ठीक आहे, त्या होमोलॉगस सिक्वेन्सला जॉईन झाल्यानंतर त्याचं रेप्लिकेशन होस्ट बॅक्टेरियम बरोबर होऊन जातं. मीन्स आपण त्या बॅक्टेरियाला काय म्हणू शकतो, रिकॉम्बिनंट बॅक्टेरिया पण म्हणू शकतो. ठीक आहे, मीन्स रिकॉम्बिनंट बॅक्टेरिया का म्हणू शकतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये फॉरेन DNA प्रेझेंट आहे त्याच्यामुळं. ठीक आहे, मग जर फॉरेन DNA हा कोणाचा आहे, व्हायरुलंट स्ट्रेनचा आहे, मग तो DNA व्हायरुलंट स्ट्रेनच्या DNA मध्ये कोणते कॅरेक्टर आहेत, व्हायरुलंट कॅरेक्टर आहेत. मीन्स दे हॅव अ डिसीज कॉझिंग ॲबिलिटी, मीन्स निमोनिया कॉज करू शकते असे कॅरेक्टर आहेत त्या DNA मध्ये. मग जी अव्हायरुलंट स्ट्रेन असते ती नंतर माईसमध्ये इन्सर्ट केली त्याने, तर माईसमध्ये हा डिसीज डेव्हलप झाला. मीन्स ही ॲक्च्युली अव्हायरुलंट स्ट्रेन होती आधी, बट त्याचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे, कशामुळं, व्हायरुलंट स्ट्रेनच्या DNA तिथं गेल्यामुळं ती सेल काय झाली, बॅक्टेरियल सेल काय झाली, ही व्हायरुलंट झाली.
म्हणजे डीएनए चेंज झाला तर त्याचं कॅरेक्टर चेंज झालं आणि तो डिसीज कॉज करू शकला. अव्हायरुलर स्ट्रेन असून तो व्हायरुलर स्ट्रेनमध्ये कन्वर्ट झाला. मीन्स दिस इज नथिंग बट द रिकॉम्बिनेशन ऑफ डीएनए. हे ट्रान्सफॉर्मेशन, यालाच ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. हे ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल ग्रिफिथने एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं ट्रान्सफॉर्मेशन समजलेलं आहे. तर नंतर आपण सेकंड प्रिन्सिपल घेऊ किंवा सेकंड मेथड जी आहे सेक्शुअल मेथड ती घेऊ. त्याच्यासाठी सेपरेट स्क्रीन घेतो. ठीक आहे, आता घेऊ आपण कंजुगेशन. दिस इज अ सेकंड सेक्शुअल रिप्रोडक्शन, कंजुगेशन. तर एकदम सिंपल आहे कंजुगेशन. त्याच्यामध्ये कंजुगेशनचा शोध इन 1944 मध्ये लिडरबर्ग अँड टॅटमने लावलेला होता. ठीक आहे, लिडरबर्ग अँड टॅटमने त्याचा डिस्कवरी केली होती. कंजुगेशन हे बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं असं डिस्कवरी केलं होतं त्यांनी दोघांनी. ओके, त्याच्यामध्ये आता कंजुगेशन कसं होतं, ॲक्च्युअल तुम्हाला कंजुगेशन सांगून देतो आधी काय एका सेंटेन्समध्ये. कंजुगेशन इज द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल टू द रिसिपियंट बॅक्टेरिया थ्रू सेक्स पिलस. ओके, मीन्स ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट होतो दोघंही बॅक्टेरियांचा. त्याच्यामध्ये सेक्स पिलस थ्रू डीएनए मटेरियल हे रिसिपियंट बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केलं जातं. त्याच मेथडला कंजुगेशन असं म्हणतात. काही बुक्समध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट आहे फक्त दिलेला, की फिजिकल कॉन्टॅक्टने जे जीन ट्रान्सफर होतात ते त्याला कंजुगेशन म्हणतात. पण कम्प्लीट डेफिनेशन काय आहे, कंजुगेशन इज मीन्स डीएनए मटेरियल ट्रान्सफर थ्रू द सेक्स पिलस इंटू द रिसिपियंट बॅक्टेरिया. ओके, ॲक्च्युअल मीन्स तो फिनॉमिनन आहे त्याच्यामध्ये. तर आता कंजुगेशन बघू आपण काय. तर बॅक्टेरियाची एक तुम्हाला सिंपल डायग्राम काढतो. तर किती वेळेस बॅक्टेरिया काढून झाला तुम्हाला लक्षात आलं असं. तर हे एक बॅक्टेरिया आहे आणि हा एक बॅक्टेरिया आहे, दोनही बॅक्टेरिया. तर एक बॅक्टेरियाचं नाव दिलं आहे ए पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ओके, फर्टिलिटी फॅक्टर. तर याच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये जिनेटिक मटेरियल असतं, तुम्हाला माहिती आहे. दोन्ही बॅक्टेरियामध्ये जिनेटिक मटेरियल असतं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पण प्लाझमिड असतं आणि याच्यामध्ये पण प्लाझमिड असतं. आता रिसेंटमध्ये आपण बघितलं ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जेनेटिक मटेरियल हे जे आहे त्याचंच रेप्लिकेशन होत आहे, मीन्स त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. बट कंजुगेशनमध्ये काय आहे, प्लाझमिड एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर केलं जातं. मग एफ फॅक्टर, एफ पॉझिटिव्ह म्हणजे याला फर्टिलिटी फॅक्टर म्हणतात. फर्टिलिटी फॅक्टर इन बॅक्टेरिया. ओके, मीन्स फर्टिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो आपण, त्याच्यामुळे फर्टिलिटी फॅक्टर म्हणतो. किंवा त्यालाच आपण म्हणतो मेल बॅक्टेरियम, मेल पॉझिटिव्ह फर्टिलिटी फॅक्टर म्हणतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ह्या बॅक्टेरिया काय करतो, सेक्स पिलस फॉर्म करत असतो. ठीक आहे, एक्सटर्नल अपेंडेजेसमध्ये आपण बॅक्टेरियाचं शिकलो होतं ना, पिलस प्रेझेंट असते, तशी एक सेक्स पिलस प्रेझेंट असते बॅक्टेरियावरती. ठीक आहे, तर ह्या बॅक्टेरियामध्ये काय पिलस प्रेझेंट आहे, पिलस ही आहे प्रेझेंट आहे, आणि या बॅक्टेरियामध्ये काय ॲबसेंट आहे. म्हणजे दिस इज अ मेल बॅक्टेरियम आणि दिस इज अ फिमेल बॅक्टेरियम. ओके, मीन्स याला आपण डोनर सेल म्हणू आणि याला आपण रिसिपियंट सेल म्हणू. ठीक आहे, बॅक्टेरियाचा. त्याच्यामध्ये मग हा डोनर बॅक्टेरियम काय करतो, त्याचं प्लाझमिड जे आहे ते प्लाझमिड रेप्लिकेट करतं. मीन्स जेनेटिक मटेरियल असो किंवा प्लाझमिड असो, तर त्याच्यामध्ये प्लाझमिड जो आहे तर सेम प्लाझमिड पण डबल स्टँडर्ड डीएनए आहे, तर तो पण काय करतो, सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशनने एक अजून एक प्लाझमिड बनवतो आणि ते प्लाझमिड याच्या थ्रू जातं. ठीक आहे, मीन्स सेक्स पिलस थ्रू ट्रॅव्हल करतं. ट्रॅव्हल केल्यानंतर ते प्लाझमिड एंटर करतं इंटू द न्यू बॅक्टेरियम
की ज्या बॅक्टेरियामध्ये आधी तो फर्टिलिटी फॅक्टर असलेलं प्लाझ्मिड ॲबसेंट असतं. ठीक आहे, मीन्स आता नवीन प्लाझ्मिड आलेलं आहे, त्यालाच एफ फॅक्टर म्हणतात. तर परत मग हे एफ फॅक्टर आल्यानंतर याच्यामध्ये प्लाझ्मिड आल्यानंतर हा बॅक्टेरिया पण पिलस फॉर्म करायला लागतो, कारण की त्या प्लाझ्मिडवरती असे जीन प्रेझेंट असतात की ते काय करतात, पिलस फॉर्म करण्याचं काम करतात. ओके, मी त्याच्यामध्ये असं कॅरेक्टर आहे प्लाझ्मिडमध्ये की पिलस फॉर्म करण्याचं कॅरेक्टर आहे. तर जो रिसिपियंट बॅक्टेरिया होता आपला, तो रिसिपियंट बॅक्टेरियामध्ये पिलस नव्हता आधी, पण तो प्लाझ्मिड DNA याच्यामध्ये पिलस थ्रू, सेक्स पिलस थ्रू एंटर केल्यानंतर दुसऱ्या रिसिपियंट बॅक्टेरियामध्ये त्याचे कॅरेक्टर याच्यामध्ये एक्सप्रेस होतात, आणि ते कॅरेक्टर एक्सप्रेस झाल्यानंतर दॅट्स वाय दिस फिमेल बॅक्टेरियम गेट कन्वर्टेड इनटू द मेल बॅक्टेरियम. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, हा मेल बॅक्टेरियम आधी होता, तो सेक्स पिलस फॉर्म करायचा, त्याच्यानंतर त्याचा प्लाझ्मिड त्याने दुसऱ्या फिमेल बॅक्टेरियममध्ये ट्रान्सफर केलं, मीन्स अशा बॅक्टेरियममध्ये की त्या बॅक्टेरियामध्ये आधी सेक्स पिलस फॉर्म नव्हती झालेली. त्याच्यानंतर मग तो प्लाझ्मिड आल्यानंतर त्याचे कॅरेक्टर इंड्यूस करतो, आणि त्या जो नवीन बॅक्टेरिया आहे त्याला पण सेक्स प्लस फॉर्म करायला भाग पाडतो, मीन्स फिमेल बॅक्टेरियाला आपण मेलमध्ये कन्वर्ट करतो तो. ठीक आहे, मेल बॅक्टेरियामध्ये. मग असं परत हा बॅक्टेरिया पुढच्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करल सेक्स प्लस थ्रू. ठीक आहे, मीन्स DNA रिकॉम्बिनेशन याच्यामध्ये पण होऊन जाईल, प्लाझ्मिड ट्रान्सफर करल. अशा पद्धतीने हे त्याच्या व्हॅसिलिटीमध्ये जितके बॅक्टेरिया असतील त्यांना सेक्स प्लस फॉर्म व्हायला लागते. ठीक आहे, याला फर्टिलिटी फॅक्टर म्हणतात, F प्लस. अशा पद्धतीचं जे प्लाझ्मिड ट्रान्सफर होतं वन बॅक्टेरियम टू अनदर बॅक्टेरियम बाय ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट. याच्यामध्ये ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट होतो दोघंही बॅक्टेरियांचा. त्याच टर्मिनॉलॉजीला आपण काय म्हणतो, कंजुगेशन असं म्हणत असतो. ठीक आहे, इज इट करेक्ट? तर झालं आता तुमचं कंजुगेशन. तर लास्ट आहे आता थर्ड प्रिन्सिपल किंवा थर्ड मेथड. त्याच्यामध्ये कोणती आहे, ट्रान्सडक्शन. ठीक आहे, तर ट्रान्सडक्शन काय आहे बघा. तुम्हाला आधी माहितीच असेल ट्रान्सडक्शन इज नथिंग बट द ट्रान्सफर ऑफ DNA मटेरियल फ्रॉम डोनर बॅक्टेरियम टू रिसिपियंट बॅक्टेरियम बाय बॅक्टेरियोफेजेस और बाय व्हायरसेस. ओके, बॅक्टेरियोफेज काय आहे, एक प्रकारचा व्हायरसेस आहे. तर ट्रान्सडक्शन हे प्रिन्सिपल इन 1952 मध्ये लीडरबर्ग अँड त्याचा स्टुडंट होता झिंडर, त्याने दिलेला आहे. लीडरबर्ग अँड झिंडरने दिलेला आहे. तर हे तिघही सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या फेजेस आहेत किंवा मेथड्स आहेत. तर त्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या इयरमध्ये त्यांचं डिस्कवरी झालेलं आहे आणि कोणत्या सायंटिस्टने डिस्कवर केलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ट्रान्सडक्शनमध्ये DNA जो आहे, DNA मटेरियल हा बॅक्टेरिया फेज थ्रू ट्रान्सफर केला जातो. मीन्स बॅक्टेरिया फेज काय झाला, एक प्रकारचा वेक्टर झाला इथं DNA ट्रान्सफर करण्यासाठी. तर बॅक्टेरिया फेज इज नथिंग बट द व्हायरस. बॅक्टेरिया फेजचा मिनिंग आहे व्हायरस इन्फेक्टिंग बॅक्टेरिया, व्हायरसेस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया. ओके, त्याच्यामुळे त्याला बॅक्टेरिया फेज म्हणतात. मीन्स त्या पर्टिक्युलर एका बॅक्टेरियाला फेज पण म्हणत असतात, फेजेस पण म्हणत असतात. ठीक आहे, फेज पण म्हणत असतात, असं लक्षात ठेवा. तर बॅक्टेरिया फेजचं स्ट्रक्चर जनरली आपण बघितलं तर अशा पद्धतीचं, मीन्स डिफरंट स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, पण जनरल स्ट्रक्चर जे आहे बॅक्टेरिया फेजचं हे हेड असतं, त्याला एक्झागोन हेड असतं त्याला. ठीक आहे, हेड पोर्शन असतो बॅक्टेरिया फेजचा. नंतर खाली प्रकारचा बेस पोर्शन असतो, टेल असते, त्याला टेल म्हणतो आपण. ठीक आहे, अशा पद्धतीचा. आणि बॅक्टेरियामध्ये त्याचं न्यूक्लिक ॲसिड हे प्रेझेंट असतं, एक तर RNA असेल, एक तर DNA असेल बॅक्टेरिया फेजमध्ये. ओके, वी नो दॅट viruses have DNA or RNA, never present both. तर आता आपण ट्रान्सडक्शन बघू. ट्रान्सडक्शन मध्ये तर एक बॅक्टेरिया आहे हा. ठीक आहे, कन्सिडर दिस इज अ बॅक्टेरिया.
तर ह्या बॅक्टेरियाचं ओन जेनेटिक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये प्लाझमिड पण आहे. ठीक आहे. तर ज्या वेळेस बॅक्टेरियोफेज काय आहेत, बॅक्टेरियोफेज हे एक प्रकारचे व्हायरसेस विच इन्फेक्ट द बॅक्टेरिया. तर मग हे बॅक्टेरियोफेज कशाला इन्फेक्ट करेल, जसं आपल्याला व्हायरसेस इन्फेक्ट करतात तसं बॅक्टेरियाला पण व्हायरसेस बॅक्टेरियोफेजेस हे मीन्स व्हायरसेस आहेत ते बॅक्टेरियोफेजेस हे इन्फेक्ट करत असतात बॅक्टेरियाला. ठीक आहे. हे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियाला इन्फेक्ट करत असतात, ग्रॅम निगेटिव्ह. ओके. तर बॅक्टेरियाला इन्फेक्ट कसं करतात ते, आता याच्यामध्ये हा व्हायरस पार्टिकल जो आहे, तो व्हायरस पार्टिकल जस्ट टेल पोर्शन जो आहे, त्याचा टेल पोर्शन जो आहे तो इन्सर्ट करतो बॅक्टेरियल सेल वॉल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. ओके. इन्सर्ट केल्यानंतर इन्फेक्शन होतं तिथं, आणि त्याचं DNA मटेरियल जे आहे, ओके, ते DNA मटेरियल ह्या टेल पोर्शन थ्रू याच्यामध्ये इन्सर्ट करतो. कशामध्ये, बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट केल्यानंतर हे त्याचं व्हायरल DNA झाला, आपण याला व्हायरल DNA म्हणू. ठीक आहे. कन्सिडर करा बॅक्टेरियोफेज म्हणजे कन्सिडर काय करायचं आहे, तर बॅक्टेरियोफेज हा एक व्हायरसच आहे. ठीक आहे. याला व्हायरल DNA किंवा फेज DNA म्हणू शकतो, व्हायरल DNA किंवा फेज DNA पण म्हणू शकतो. का, त्या व्हायरसेसला फेजेस पण म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. कधी कधी त्यांना काय म्हणतात, फेजेस. तर हा आहे बॅक्टेरियोफेज, आणि तो इन्फेक्ट करतो बॅक्टेरियाला, आणि त्याचं जेनेटिक मटेरियल हे बॅक्टेरियामध्ये टाकत असतो. आणि मग त्याचं जेनेटिक मटेरियल बॅक्टेरियामध्ये गेल्यानंतर तो काय करतो, त्याच्या मल्टिपल कॉपीज मीन्स बॅक्टेरियोफेज किंवा व्हायरस इन्फेक्शन झालं बॅक्टेरियाला, तर त्याच्या मल्टिपल कॉपीज बनवायला सुरुवात करतो. मीन्स या व्हायरसमध्ये काय करतो, त्याच्या मल्टिपल कॉपीज बनवायला सुरुवात करा. ठीक आहे. अशा मल्टिपल कॉपीज या व्हायरसच्या याच्यामध्ये बनवायला सुरुवात होईल. मग त्यावेळेस काय होतं, तर बॅक्टेरियाचे DNA मटेरियल जे आहे, बॅक्टेरियल DNA, ओके, तर बॅक्टेरिया काय आहे, प्रोकॅरियोटिक आहे. तर त्याचं DNA मटेरियल हे सेल सायटोप्लाझममध्ये असं न्यूक्लिअर रिजनमध्ये पडलेलं असतं फक्त, त्याला काही मेम्ब्रेन नसतं बाउंड केलेलं. त्याच्यामुळं ज्या वेळेस याच्यामध्ये व्हायरल DNA मिक्स होतं, कशामध्ये, बॅक्टेरियल DNA मध्ये. ठीक आहे. तर व्हायरस काय बॅक्टेरियाचं सेल मशिनरी यूज करत असतं रेप्लिकेशनसाठी. ठीक आहे. त्यावेळेस मग बॅक्टेरियाचा DNA जो आहे, तो बॅक्टेरियाचा DNA हा व्हायरल DNA बरोबर मिक्स होऊन जातो. ठीक आहे. आता तुम्हाला एक कलर याच्यामध्ये घेऊ आपण थोडंसं. तर हा येलो कलर घेतला आपण, तर येलो कलर चे काय ते फेज DNA आहे. ठीक आहे. हे फेज DNA आहे येलो कलरचं. आणि ज्या वेळेस बॅक्टेरियाचा DNA इथं रेड कलरचा आहे, आणि येलो कलरचं काय आहे, फेज DNA आहे. मग ज्यावेळेस बॅक्टेरियाची मशिनरी यूज करत असतं व्हायरल DNA त्याच्या रेप्लिकेशनसाठी, त्यावेळेस बॅक्टेरियाचा DNA जो आहे, मीन्स काही DNA हा व्हायरसचा असेल, आणि त्याच वेळेस काही DNA हा याचा असेल, बॅक्टेरियाचा असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने मग हे व्हायरस पार्टिकल काय करतात, दे कॅरी द DNA मटेरियल अननोविंगली व्हायरस पार्टिकल DNA मटेरियल हे कॅरी करतात. कोणाचं, बॅक्टेरियाचं. मीन्स बॅक्टेरियाचं DNA मटेरियल हे व्हायरस DNA मध्ये मिक्स होतं, आणि या व्हायरस प्रोजेनी जे आहेत, म्हणजे एका व्हायरसने जर इन्फेक्ट केलं एका बॅक्टेरियाला, तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये हजारो व्हायरसेस तयार होतात, आणि या सेलला बस्ट करतात. ठीक आहे. मीन्स सेल बस्ट करतात, बस्ट द बॅक्टेरियल सेल अँड मेक द मल्टिपल कॉपीज ऑफ व्हायरस किंवा बॅक्टेरियोफेज म्हणतात. या मल्टिपल कॉपीज डेव्हलप केल्या त्याने. मग जर नवीन बॅक्टेरिया असेल, आता परत काय होईल, आता आपल्याला काय करायचंय, जो व्हायरस पार्टिकल आहे तो काय करेल, आता तुम्हाला परत कलर चेंज करून याच्यामध्ये DNA मटेरियल काढून दाखवतो. हे व्हायरसच आहे. ठीक आहे. बॅक्टेरियोफेज आहेत ते परत इन्फेक्ट करतात दुसऱ्या बॅक्टेरियाला. त्यावेळेस त्यांच्यामध्ये DNA त्याचा स्वतःचा पण DNA प्रेझेंट असतो, आणि बॅक्टेरियाचा पण प्रेझेंट असतो प्रत्येक व्हायरस पार्टिकलमध्ये.
मीन्स कोणत्या बॅक्टेरियाचा, तो ज्या रिसेंट बॅक्टेरियाला इन्फेक्शन केलं असेल त्यांनी, त्या बॅक्टेरियाचा DNA मटेरियल प्रेझेंट असतं याच्यामध्ये. आता तुम्हाला दिसतंय की येलो कलरमध्ये जो DNA आहे, तो येलो कलरचा DNA आहे तो फेस DNA आहे, आणि ठीक आहे, येलो कलरचा DNA हा फेस DNA आहे, आणि किंवा व्हायरल DNA आहे, किंवा बॅक्टेरियोफेजचा DNA आहे. आणि रेड कलरचा DNA आहे तो स्वतः बॅक्टेरिया, रिसेंट बॅक्टेरियाला ज्याला इन्फेक्शन केलं होतं त्याचा DNA मटेरियल आहे. त्यावेळेस तो दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये एक तो DNA मटेरियल पण इन्सर्ट करतो. ठीक आहे. अशा पद्धतीने अननोइंगली ॲज अ वेक्टर ॲक्ट होतो बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेज ॲक्ट्स ॲज अ वेक्टर फॉर DNA ट्रान्सफर. ठीक आहे. DNA ट्रान्सफर करण्यासाठी काय होतं, बॅक्टेरियोफेज हा वेक्टर ॲक्ट होतो. आणि दुसऱ्या, हा काय झाला, एक डोनर बॅक्टेरियम झाला, डोनर बॅक्टेरियम झाला, आणि हा काय झाला, रिसिपियंट बॅक्टेरियम झाला. ठीक आहे, डोनर बॅक्टेरियम आणि हा रिसिपियंट बॅक्टेरिया झाला. अशा पद्धतीने या या दुसऱ्या बॅक्टेरियाचा DNA ह्या नव्या बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट झाला, आणि या बॅक्टेरियाला पण इन्फेक्ट केल्यानंतर याचा DNA परत मिक्स होईल बॅक्टेरियोफेजसमध्ये. परत मग याला बस्ट करून परत याच्या कॉलनीज, मीन्स व्हायरसच्या कॉलनीज बाहेर येतील, आणि त्या व्हायरसचे प्रोपॅगल बाहेर आल्यानंतर परत ते दुसऱ्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतील. असं त्यांचं सायकल हे चालू असतं, त्याला इन्फेक्शन सायकल म्हणतात. ठीक आहे. याच्यामध्ये मग लायटिक सायकल आणि लायसोजेनिक सायकल असतं. एक लायटिक सायकल आणि लायसोजेनिक सायकल असतं. ठीक आहे. अशा मीन्स ट्रान्सडक्शनचं एक प्रकारचं हे प्रिन्सिपल आहे. तर बॅक्टेरियामध्ये ॲक्च्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही, हे लक्षात घ्या. फक्त DNA रिकॉम्बिनेशन होतं. मीन्स फॉरेन DNA किंवा फॉरेन बॅक्टेरियाचा DNA हा न्यू बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर होतो बाय ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सडक्शन और कंजुगेशन. हे तिघही तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात ठेवायचे. ओके. मीन्स एकदा कन्सेप्ट समजली तुम्हाला, तर त्याच्यावरती MCQs आले तर तुम्ही हे करू शकतात. ठीक आहे, सॉल्व्ह करू शकतात त्याला. अशा पद्धतीचं तुमचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं हे बॅक्टेरियामध्ये.